नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. आपण आता सध्या 2 भज्यांच्या रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत. तशीच अजून एक पावसाळ्यासाठी मी एक वेगळ्या प्रकारची भजीची रेसिपी आज तुम्हाला मी शेअर करणार आहे. मी ही नेहमी भजी करत असते. माझ्या सगळ्यांना फॅमिलीमध्ये सगळ्यांना हे भजी खूप आवडते. तर मी आज तुम्हाला आळूच्या पानांची भजी दाखवणार आहे. तर ही आळूची पाने मी धुवून घेतलेली आहेत. मार्केटमध्ये 2 प्रकारची पाने असतात आळूची. ही पाने असतात ती ही वड्यांसाठी असतात स्पेशल. हे अशी पाने काळपट जी दिसतात ना ती वड्यांसाठी असतात. आणि दुसरी एक असते ती भाजीसाठी असते. पातळ भाजी आपण फदफद करतो आळूचं, त्यासाठी ती आळू असते. त्याच्यात तुम्ही चिंच, गूळ किंवा लिंबू हे टाकलं तर ती घशाला खवखवत नाही. आणि ह्या पानांमध्ये काही टाकायची गरज नसते. ही स्पेशल वड्यांची आळू मार्केटमध्ये मिळते. आता ही पाने मी घेतलेली आहेत. ती कशी चिरायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण असा रोल करून घ्यायचा अगोदर पानांचा. आणि अशी पातळ कट करायची भजीसाठी आळूची पानं. आळूची भजी खायला खूप सुंदर लागते. तुम्ही अवश्य करून पहा. खूप सुंदर लागते. वड्या पण आवडतातच. वड्या पण छान वाटतात, खायला चांगल्या लागतात. आळूचे तसे 4-5 प्रकार आहेत आळूच्या पानांचे. त्यातला हा प्रकार अजिबात घशाला खवखवत नाही. मी नेहमी ही आळू आणते वड्यांसाठीच. मार्केटमध्ये वड्यांसाठी आळू मागितली की देतात ते, आणि भाजीसाठी मागितली की भाजीची पण आळू देतात. त्यामुळे ही पानं अजिबात खाजत नाहीत. त्यामुळे मी ह्याच्यात चिंच, कोकम हे अजिबात घालत नाही. पण तुम्हाला तशी अशी आळूची पानं नाही मिळली तर तुम्ही चिंच किंवा कोकमचं पाणी हे वापरू शकता. म्हणजे घशाला खवखवणार नाही. हे अशी चिरून घ्यायची पानं. खूप कुरकुरीत होतात ह्याच्या भजी. नंतर आपण हे रिंग सुट्ट्या करून घ्यायचे. हे आता आपण आळूची पाने कट करून घेतलेले आहेत. त्याच्या असे रिंग झालेले आहेत, म्हणजे अशा पट्ट्या तयार झालेल्या आहेत. रिंग करून आपण कापलं होतं तर ते आता पट्ट्या झालेल्या आहेत. तर आता त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. 1 बाउल मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे मी डाळ दळून आणलेले आहे गिरणीतून, तर ते घरचं पीठ घेतलेलं आहे मी. हे तांदूळ पीठ 1 चमचा घेणार आहे मी. मीठ आपल्या गरजेनुसार घेणार आहोत आपण. चिमूटभर बेकिंग सोडा घेणार आहोत. थोडंसं ओवा घेणार आहोत. आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. पाणी मी घेणार आहे, आवश्यकता वाटली तरच पाणी घेणार आहे. आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत. प्रथम आपण याच्यात सगळे हे रिंग्स जे आपण कट केलेली पानं होती देठाचं जर आलं ना मध्ये, किंवा त्या शिरा काढून घ्यायच्या पानांच्या. तुम्हाला जर त्या शिरा अशा कठीण वाटत असल्या तर काढून टाकायच्या शिरा, किंवा नाही काढलं तरी चालेल. तर आता हे अशा पट्ट्या तयार झालेल्या आहेत आपण कट करून घेतलेल्या. त्यात आपण पीठ टाकल्यानंतर, भजीचं पीठ भिजवल्यानंतर आपण अशाच पट्ट्या सोडणार आहोत, म्हणजे त्या कुरकुरीत होतील. आता आपण आपल्याला आवश्यकता वाटेल तिथे 2, 3, 4 आणि 5 चमचे
बेसन पीठ घेऊ, थोडंसं वर घेऊ. एक चमचा तांदूळ पिठी घेऊ. तांदूळ पिठीने भजी कुरकुरीत होतात, म्हणजे लवकर लूज पडत नाही. मी हळद घालत नाही केव्हाच भजीत, कारण हळदीने भजी एकदम लूज होतात लगेच, म्हणजे असं मऊ होतात. थोडासा बेकिंग सोडा घालू. ओवा मी घेतला होता थोडा, तो घालून देऊ. लाल तिखट अर्ध्याला पण कमी घेतलंय. हे तिखट मिरची पावडर आहे ती जास्त तिखट असल्या कारणाने मी माझ्या आवश्यकतेनुसार घेतलेली आहे. तर आपण एक गॅस चालू करून ठेवू. मी लोखंडाची कढई नेहमी वापरत असते तळण्यासाठी. जर समजा आपण तळण्याची आणि भाजी ही एकच कढई ठेवली तर कालांतराने भाजीला पण अशी म्हणजे तेलकट झालेली असते, त्यामुळे मग भाज्यांना पण तेलकटचा असा वास येत असतो उग्र. म्हणून तळण्याची कढई आणि भाज्यांची कढई वेगवेगळ्या ठेवायच्या. थोडंसं आपण पाणी घालू. थोडं बेसन पीठ घेऊया आपण. बेसन पीठ घेऊ, म्हणजे बेसन पीठ असं वाढवत प्रमाण बघत बघतच करायची. म्हणजे जास्त बेसन पीठ घेतलं तर मग ते भजीला हे होतं, म्हणजे पिठाच्याच भजी जास्त होतात. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. अशा सुट्ट्या सुट्ट्या सोडायच्या, म्हणजे त्या कुरकुरीत होतील. आता आपली भजी ही कुरकुरीत भाजत चाललेली आहे. अशी तांबूस रंगावर आल्यावर काढायच्या भजी, म्हणजे कुरकुरीत छान अशा तांबूस होतात. आता आपण गॅस कमी करून देऊ आणि प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण दुसऱ्या ह्या सोडून देऊ भजी, आणि ह्या पण छान भाजून घेऊ कुरकुरीत होतं. सोडताना ना तेलाला थोडासा ताव आणायचा, म्हणजे जास्त गरम करायचा, आणि मग सोडल्यानंतर उलटलं की गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची. आता आपल्या ह्या भजी पण तळून झालेल्या आहेत, तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा चांगल्या कुरकुरीत भाजायच्या. आता आपली ही भजी तयार झालेली आहे. तुम्हाला हे भजी करून तुम्ही खाल्ल्याशिवाय कळणार नाही. आता ही आपली भजी मी तुम्हाला आवाज दाखवते कशी कुरकुरीत झालेली आहे आपली भजी. माझा आग्रह आहे की ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा
आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला आवडल्यानंतर मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवाल. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.